काही ठिकाणी सोशल मीडियावरती या मुलीचे, छोट्या बेबीचे फोटो छापले जात आहेत, हे बेकायदेशीर आहे। मी इथे उपसभापती म्हणून निर्देश देते आहे की ज्यांना त्या फोनमध्ये असे मेसेज येतील त्यांनी ते डिलीट करणं कायद्याने गरजेचं आहे। कारण पॉक्सोच्या मध्ये कुठल्याही प्रकारची जी आयडेंटिटी व्यक्त करणं, अगदी तिच्या वडिलांचा फोटो सुद्धा दाखवणं हे बेकायदेशीर आहे। त्या संदर्भात वारंवार उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयांनी सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून कुठेतरी अति उत्साहाच्या भरामध्ये त्यांच्यावर अन्याय करायचा, त्या जखमेवरच्या खपल्या काढायच्या, हा प्रकार अजिबात योग्य नाहीये असं मला वाटतं। त्याचबरोबर या कुटुंबाच्या संदर्भातला जो तपशील आहे की ते कुठल्या समाजाचे आहेत आणि आरोपी कुठल्या समाजाचा आहे, या आधाराने अनेक प्रकारचे लोक गैरसमज पसरतील अशा प्रकारचे विवाद जे आहेत ते उभे करतायत कळत नकळत। हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि घृणास्पद आहे। कायम अनेक दशकं आम्ही काम याच्या विषयावरती करतोय आणि आरोपी किंवा तो गुन्हेगार हे कुठल्या जातीचे आहेत किंवा धर्माचे आहेत हे पाहून न्याय होत नसतो। माणूस हे सर्व सारखे आहेत या भूमिकेतून सगळेजण एकत्रितपणाने सर्व जाती धर्माचे लोक ज्यांनी पीडितांच्या कुटुंबापाठीच ते उभे आहेत हे आज चित्र आहे। याचा राजकीय गैरफायदा घेण्याचं काही लोक काम करतायत आणि कुटुंबाला तुम्ही आंदोलनात या असे निरोप देत आहेत। एवढी मी तर म्हणेन की एकदम ज्याला आपण म्हणू की नीचपणाचं कृत्य दुसरं कुठलं नसेल की जे दुःखामध्ये सापडलेले आहेत त्या परिवाराला आंदोलनात येण्यासाठी म्हणून सांगत राहणं हे या योग्य गोष्टी नाही आहेत। ज्यांना आंदोलन करायचे, ज्यांना आवाज उठवायचा त्यांनी ते करावं, परंतु परिवाराला त्रास होईल असं वर्तन कुणाकडूनही होता कामा नये।